जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले, महादेवाने सांगितल्याप्रमाणे उत्तर दिशेला जाण्यास मोकळीक तर होती, परंतु विशाळगडापर्यंत कसे जावे याचे नियोजन राजे व त्यांचे सोबती करत होते. राजांनी गंगाधर पंतांकडे पांढरे निशाण व खलिता देऊन सिद्धीकडे पाठविले व दुसऱ्या दिवशी सिद्धीने गडाखाली राजांना भेटण्यास बोलवले. आता बघूयात पुढे. सिद्धी जोहरच्या छावणीतून गंगाधर पंत गडावर परत आले. सज्जा कोठीत येताच राजांना सर्व वृत्त त्यांनी सादर केला. राजांच्या चेहऱ्यावर तेच स्मित होते. पंत, इथवर तर सर्व ठीक झालं. आता खुद्द गडावर आम्ही उद्या सिद्धी जोहरला भेटायला जाणार, ही वंदता पसरू द्या. हसत राजे म्हणाले, सर्व पार पडलं तर ठीक, नाही तर आम्हाला सिद्धीला भेटायचा योग येणारच. 2 प्रहर संपत आली. बाजींनी आपली माणसे निवडली होती. राजे सज्जा कोठीत एरझाऱ्या घालीत होते. गंगाधर पंत, त्र्यंबकराव हे राजांच्या संगे जाणारे दळ सामान यांची व्यवस्था करीत होते. 2 प्रहरी कमी झालेला पाऊस परत वाढला. राजांनी शिवा न्हाव्याला बोलावले. हसतमुख शिवा राजांच्या समोर आला. राजे म्हणाले, शिवा, आम्ही गडाबाहेर पडताना आणखी एक पालखी राज रस्त्यानं सोडणार आहोत. तीत आणखी एक शिवाजी हवा. महाराज, समजलं नाही? शिवा म्हणाला, कसे सांगावे हे राजांना समजेना. ते म्हणाले, शिवा, आम्ही गेलो की दुसरी पालखी निघेल. ही पालखी राजर रस्त्यानं जाणार असल्यानं नक्कीच जोहरच्या हाती मिळेल. जरी आमचा सुगावा लागला तरी दुसरी पालखी सापडल्यामुळं शिवाजी सापडला अशी समजूत होईल. मग अडलंय कुठं? शिवाने विचारले. दुसरा शिवाजी पाहिजे, आमच्या अंगलटीचा, चेहऱ्या मोहऱ्याशी जुळणारा. शिवाच्या एकदम लक्षात आले. तो आनंदाने म्हणाला, अशी कामगिरी कोण सोडल वय? शिवा न्हावी राजाच्या उंचीचा, तसाच होता. अनेक वेळा त्याच्याशी आपले साधर्म्य राजांनी बोलून दाखवले होते आणि शिवाने देखील हौसेने तशीच दाढी राखली होती. तो आला की त्याचे मित्र त्याला या राजे असे थट्टेने म्हणत होते. शिवाच्या निर्णयाची खात्री राजांना होती. राजे संयमित आवाजाने म्हणाले, शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही. तुझ्यामुळं आम्ही सुटून जाऊ, पण तू सुटणं कठीण, म्हणूनच आम्ही विचार करतो आहो. शिवाने राजांचे पाय धरले. तो म्हणाला, महाराज, भवानीची शपथ आम्हाला आहे. भवानीची शपथ आहे तुम्हाला. आता विचार बदलू नका. तुम्ही वाचाल तर लाख शिवा न्हावी जन्माला येतील. शिवाच्या जीवाचं सोनं होईल. चल तर बघू शिवाजी कसा दिसतो ते. राजांनी आपले खास कपडे शिवाला दिले. कपडे मस्तकी लावून त्याने जरी बुंदी अंगरखा चढविला. पायात चोळणा कसला. राजांनी संदूक उघडून टोप दिला. टोप चढवून शिवा उभा होता. राजांनी दुशेला आपल्या हातांनी बांधला. कमरेला रत्नजडीत तलवार लावली. दुशेल्यात कट्यार खोवली. अंगावर चढणाऱ्या एक वस्तू बरोबर शिवा कासावीस होत होता. त्याचे हृदय धडकत होते. राजांनी मोत्याचा तुरा शिवाच्या टोपात खोचला आणि जरी चढाव दाखवीत राजे म्हणाले, शिवा, चढाव घाल. त्या शब्दांनी शिवा एक पाऊल मागे सरला. दुसऱ्याच क्षणी जोडे उराशी कवटाळीत तो म्हणाला, महाराज, फार झालं. आजवर हे ओझं कसं सोसलसा तुम्हालाच माहीत.
या जोड्याच्या जवळ उभं राहायची माझी लायकी नाही आणि हे जोड पायात घालू. राजे कठोर बनले. शिवा जोडे घाल. असला रडवा शिवाजी. अरे आमची अब्रू पणाला लागेल अशानं. त्या शब्दाबरोबर शिवाची छाती रुंदावली, डोळे हसरे बनले. त्याने चढाव पायी चढविले. तलवारीवर हात ठेवीत तो म्हणाला, कोण म्हणतो आम्ही रडवे म्हणून. राजे हसले. राजांनी गळ्यातला कंठा काढला, तो शिवाच्या गळ्यात घातला. संदुकीतून कवड्याची माळ उचलली, कपाळी लावून ते म्हणाले, शिवा, हे भोसल्यांचं खरं लेणं, भवानीचा प्रसाद, देवीच्या भक्तांची खून. हिला कमीपणा आणू नको. कशावर फसला नाही तरी ही माळ पाहून सिद्धी फसेल. राजांची कवड्यांची माळ शिवाच्या गळ्यात घातली. राजे मागे सरून शिवाचे रूप पाहत होते. तोच हुजऱ्या आला. तो म्हणाला, गंगाधर पंत आलेत, पाठव त्यांना आत. राजे म्हणाले, जरा पाठमोरा उभा राहा. एवढे बोलून राजे पलीकडच्या दालनात गेले. गंगाधर पंत बाजीप्रभू आत आले. गंगाधर पंतांनी मुजरा केला. ते म्हणाले, राजे, सारी तयारी झाली. शिवा गरकन वळला, म्हणाला, ठीक आहे पंत, आम्हीही तयार आहो. बाजीप्रभू उद्गारले, तुम्ही? तू? शिवा हसला. राजेही बाहेर पडले. राजांनी विचारले, बाजी, कसा वाटतो प्रति शिवाजी? महाराज, क्षणभर विश्वास बसला नाही. ज्यानं आपणाला जवळून पाहिलं नाही तो खास फसेल. पण शिवा, राजे असं ढिल्या अंगानं कधी उभे राहत नाहीत. शिवा एकदम ताठ झाला. परत हसणे उसळले. राजे म्हणाले, शिवा, एक राहिलं. राजांनी आपल्या कानातला चौकडा काढला. शिवाच्या एका कानात चौकडा घातला. दुसरा चौकडा घालण्यासाठी राजे वळले. राजांचे राखलेले अवसान एकदम नाहीसे झाले. त्यांचे नेत्र अश्रूंनी भरले. हुंदका फुटला. गडबडीने त्यांनी शिवाच्या हाती चौकडा दिला. शिवा उद्गारला, महाराज. राजांनी शिवाला एकदम मिठीत घेतले. राजांना काही बोलायला सुचत नव्हते. डोळ्यातले अश्रू शिवाचा खांदा भिजवीत होते. राजे म्हणाले, शिवा, या राजेपणाचा याचसाठी तिटकारा वाटतो. तुमच्यासारखे हर घडीला हर प्रसंगाला खर्ची घालायचे कशासाठी? का? अरे माझ्यासाठी मरण पत्करणारा तू आणि तुझ्या कानात मी चौकडा घालतो. केवढी क्रूर थट्टा आहे ही. शिवाने राजांच्या मिठीतून सोडवणूक करून घेतली. शिवा म्हणाला, राजे, माणसं मेल्यानंतर रडणारे पुष्कळ आहेत, पण जितेपणी रडणारे फार थोडे. महाराज, माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं. आणखीन काय पाहिजे या जीवाला? पडलेल्या एका टिपासाठी एक एक मरण पत्करीन मी. माझ्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. राजांनी स्वतःला सावरले, डोळे टिपले. त्यांनी विचारले, गंगाधर पंत, नजरबाज रवाना झाले? हो. अंधार पडताच नजरबाज रस्ता दाखवायला गडाखाली उतरले आहेत. पण राजे, बाहेर पाऊस आणि वादळ फार आहे. निसर्गा इतकी आमची जपवणूक कोणीच केली नाही. आज पौर्णिमा, पण पौर्णिमेचं चांदणं असतानाही आमच्या रक्षणार्थ निसर्गानं हे रूप धारण केलं आहे. आपण निसर्गाचे आभार मानायला हवेत. जेवणे आटोपली. सर्व तयार होते. रात्र वाढत होती. राजे वाड्याबाहेर आले. प्रहर रात्र उलटली होती. घोंगावणारा वारा आणि पावसाच्या धारा यांनी वातावरण भरून गेले होते. राजे सर्वांसह वाड्याबाहेर काढले. राजदिंडीजवळ पालखी तयार होती. राजांनी शिवाला मिठी मारली आणि ते त्र्यंबकरावांना म्हणाले,
आम्ही जाताच दरवाजे बंद करून घ्या. शिवाची दुसऱ्या वाटेनं रवानगी करा. जेवढा लढविता येईल तितके दिवस गड लढवा. पंतांनी उत्तर दिले, राजे त्याची चिंता करू नका, सुखरूपपणानं जा. राजे म्हणाले, बाजी असता काळजी कसली? पंत, आम्ही येतो. राजे पालखीत बसले. पालखी राजदिंडीने बाहेर पडली. पाठोपाठ निवडक 600 पायदळ आणि 15 उमदी घोडी अंधारातून मार्ग उतरू लागली. राजदिंडी बंद झाली. राजांच्या पाठोपाठच शिवा दुसऱ्या पालखीतून गडाखाली पाठविला गेला.